खोल्या रेकॉर्ड सापडला तिथं 22 खोल्या. लोकांचं आयुष्याचं कल्याण झालं. तुमचा इथला रेकॉर्ड शोधा. आपले पूर्वी 10 कुठं जात होते, ते 10 शोधा कुठं जात होते, तिथं सुद्धा रेकॉर्ड आहे. पूर्वी जात लिहिली जायची त्या 10च्या नोंदीच्या पुढं. त्याच्यातून आयुष्याचं तुमच्या लेकराचं कल्याण होणार. त्या नोंदी शोधा. पेटी सुद्धा आहेत. मला वाटतं इकडं लातूरला कुठं पेटीत शोधायचं सांगितलं मी. एक जणांनी पेटी शोधायला सुरू केली, त्याला सोनं सापडलं. तुम्हाला सापडत त्या नादाने तरी त्याला ते सोनं सापडलं, रेकॉर्ड सापडलं, कुणबी प्रमाणपत्र पण निघाले. आणि त्याची पोरगी MBBS ला लागली सुद्धा. आता 1 करोड रुपये लागतात MBBS ला. 1 करोड प्रमाणपत्र असलं ना, थोड्या फीस मध्ये तुमचं पोरग MBBS होणार आहे, PSI होणार आहे, SP होणार आहे, प्रत्येक क्षेत्रात जाणार आहे. नांदेडला एक आपला IPS झालाय आता कुणबीतून. लेकरं 5-6 वर्षात खूप नोकऱ्याला जाणार आहेत. पण रेकॉर्ड शोधा, गप्प बसू नका. इथं नसेल तर पाहुण्याकडं. आणि आपलं प्रत्येकाचं गाव मूळ गाव नाही. आपण 100 वर्षापूर्वी 150 वर्षापूर्वी कोणचं ना कोणतं तरी दुसरं गाव आहे आपलं. ते गावात तिकडं सुद्धा शोधायला जा. तिकडचा रेकॉर्ड सुद्धा सापडला तरी तुम्हाला कुणबी प्रमाणपत्र मिळतील. कारण प्रत्येकाचं आडनाव बदललंय आणि गाव सुद्धा बदललंय. तिकडं सुद्धा रेकॉर्ड आहे. आणि काहीच नाही झालं तर आता आपण 2 सप्टेंबरचा JR काढलेलाच. तुमच्या आडनावाचं माणसाचे कुठं निघलेले असले की झालं, तुम्हाला बी मिळा. कारण आपलं कुळच एक हे सगळ्यांचं. त्याच्यावर सुद्धा आता प्रमाणपत्र सुरू झालेत आणि होतील सुद्धा. मी ही माहिती मला तुम्हाला देणं गरजेचं होतं. आता लय वेळ उभा राहिल्यावर मला लय वेळ दम निघत नाही. काय झालं? काही नाही का? मी असल्यावर काय होत नसतं म्हणा. कारण मी बी लय सोयीचा नाही, मी काय संत नाही ना. आपलं मग डोकं गरम झालं की पुढचा कार्यक्रमात लावत असतो मी. आडा उभा कसा. इथून पुढच्या काळात जाता जाता फक्त माय मावल्या आणि इथं बसलेल्या सगळ्या बांधवांना सांगतो, हाक मारली की उभाराच. काम धंदे सोडून जोपर्यंत मराठ्यांची एकजूट असेल तोपर्यंत मराठ्यांच्या पदरात यश आणि विजयच पडणार. आणि 19 तारखेला आपण आंतरवाली शिवजयंती ठेवली. सगळेजण आंतरवालीत या शिवजयंतीला. कुणी गैरहजर राहू नका. पण सकाळी सूर्य उगताच फुल टाकायचं राजाच्या पायाला. सूर्य उगताक्षणी राजाच्या पायावर फुल पडलं पाहिजे. परत म्हणतात गार आहे, थंडी लय वाजते, लय ऊनच हे. बापापेक्षा आपल्या राजापेक्षा आपल्याला आयुष्यात काही मोठं नाही. सगळ्यात मोठा देव आपला छत्रपती. अजिबात विचार नाही करायचा थंडीचा आणि कशाचा. सूर्य उगता आपल्याला